तुम्ही किती मेहनत घेतली स्वतःवर, तुम्ही कितीही बेहतर आहात, कोणी ना कोणी आपल्या लाईफमध्ये असे महान आत्मे असतात ना, जे आपल्याबद्दल नेहमी निगेटिव्ह असतात, आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, आपल्याविषयी नेहमी निगेटिव्ह विचार करतात आणि तरीही अशा लोकांचं व्हॅलिडेशन आपल्याला लागतं. मग अशा लोकांच्या व्हॅलिडेशन, त्याचं प्रमाणपत्राची सिरियसली आपल्याला काही गरज आहे? इट्स युअर फ्रेंड टियाना बिअरबोन चिटचॅटमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. थँक्यू सगळ्यांना जे सबस्क्राईब करतायत, जे व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करतायत, बिग थँक्स. आणि जे कोणी न्यू जॉईन झाले आहेत बिअरबोन चिटचॅट फॅमिलीमध्ये, तुमच्या सगळ्यांचं वेलकम. तुम्हाला व्हॅलिडेशनची गरज नाही. नक्कीच व्हॅलिडेशन हे आपल्याला आपल्या इम्प्रूव्हमेंटसाठी हेल्प करतं. कधीही ही एक अशी एनर्जी आहे ना, ज्याने आपल्याला बूस्ट येतो, काम करायला एक जोश मिळतो. आय नो राईट. पण कसं आहे ना, व्हॅलिडेशनच्या मागे धावता धावता कधी कधी आपण चुकीच्या लोकांमुळे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात. कधी कधी आपलेच असे फॅमिली फ्रेंड्स आजूबाजूचे असतात ना, जे आपल्याला दलदलमध्ये ढकलतात. आपल्याला या सगळ्यामधून बाहेर पडायचंय. जितक्या लवकर आपण आपल्या लाईफचा कंट्रोल आपल्या हातात घेऊ ना, तितक्या लवकर आपण यामधून निघू शकतो. ही गंदी हॅबिट, हे जे माइंडसेट आपलं असं बनलंय ना, याला कुठे ना कुठेतरी मोस्टली फॅमिलीमध्ये लहानपणापासून कसं होतं ना, आपलं जे डिसिजन असतं आपलं, ते आपलं फॅमिली घेते आणि आपल्यावर थोपवते. ऑलमोस्ट 80% फॅमिलीमध्ये हेच बघायला मिळतं. आपला सेल्फ कॉन्फिडन्स इतका लो केला जातो की आपल्याला मोठं झालं तरी मग कुणाच्या ना कुणाच्या तरी व्हॅलिडेशनची गरज लागते. काही लोक अगदी त्यांचं संपूर्ण लाईफ अगदी मरेपर्यंत त्या ट्रॅपमध्ये अडकून जातात. असं नाही की तुम्ही यातून कधी बाहेर पडू शकत नाही. मी जे बुक वाचते त्यातली मला एक स्टोरी आत्ता आठवली. नोवा नावाचा एक मुलगा होता, जो स्कूलमध्ये जे काही स्टोरी सांगतात ते घरी येऊन त्याच्या मॉमला सांगायची त्याची एक आदत होती. आणि एकदा असंच त्याची मॉम खूप काम करून कंटाळलेली आणि नोवाने ती घरी आल्यानंतर तिला स्टोरी सांगायला सुरुवात केली. आणि आधीच त्याच्या मॉमचा मूड काही चांगला नव्हता आणि ती त्याच्यावर ओरडली. ती बोलली की तुझी बडबड बंद कर, तू स्टोरी सांगून तुला काय वाटतं की तू खूप छान बोलतोस, तुला तर बोलता पण येत नाही. यू नो व्हॉट, त्यानंतर काय घडलं? त्याच्या मॉमच्या अशा बोलण्याने त्याला वाटायला लागलं की खरंच तो बोलतो ते बकवास आहे. त्याचे मॉमचे शब्द त्याला इतके लागले ना की तो मोठा झाल्यानंतर सुद्धा सगळ्यांसमोर बोलायला तो घाबरायला लागला. त्याचा कॉन्फिडन्सच हरवला. बघितलं ना की कधी कधी आपले घरवाले, आपल्या आजूबाजूचे असे शैतान आत्मे असतात की आपला मॉरल डाऊन करतात आणि लहानपणापासून आपल्याला त्यांच्या व्हॅलिडेशनवर जगण्याची एक आदत लागलेली असते, एक सवय लागलेली असते. आता आपण सगळ्या सोशल मीडियावर बघतोच, एखादा फोटो टाकला आणि मग तेवढे लाईक्स नाही मिळाले की सॅड होतात. जेव्हा सतत असं लोकांच्या प्रमाणपत्राने किंवा तारीफ करण्याने जर आपलं डोपामिन रिलीज होत असेल, तर मग स्वतःसाठी आपण एक प्रॉब्लेम क्रिएट करतोय. गाईज 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 हे असं आपण इशारावान नाचणं थांबवलं पाहिजे. कारण खूप कमी लोक आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्याला इन्स्पायर करतात, आपल्याला हेल्प करतात. आणि जास्ती असे लोक असे आपल्याला बघायला मिळतात की त्यांना नको आहे की तुम्ही पुढे जावं. ते स्वतःच्या दलदलमध्ये आहेत ना, तिकडे किचण्याची ते वाट बघत असतात. म्हणून अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. अशा लोकांचं व्हॅलिडेशन काय कामाचं, त्याला जास्त इम्पॉर्टंट देऊ नका. सो शीटकडे एनर्जी दिली तर शीट वाढेल आणि आपलं लक्ष आपल्याकडे दिलं तर मग आपल्याला कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज लागणार नाही. यातून आपणच आपल्याला बाहेर काढायचंय. आपली मदत आपल्यालाच करायची. या व्हॅलिडेशनच्या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी ना, आपल्याला काही गोष्टींची प्रॅक्टिस केली पाहिजे. एक म्हणजे स्वतः आपण मिस्टेक केली, आपण चुका केल्या, दॅट्स ओके, आपण त्यातून शिकणार आहोत. सेकंड थिंग म्हणजे सोशल मीडियामधून थोडा ब्रेक घ्या. त्याऐवजी बुक वाचा, पॉडकास्ट ऐका, जसं की आता तुम्ही करताय. तुम्हाला बऱ्याच साऱ्या क्वेश्चनचा आन्सर मिळेल. थर्ड म्हणजे सगळ्यांनाच आपण नाही आवडू शकत है ना. तुमचे चॉईस, तुमची तरक्की सगळ्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे. ही जी जिद्द आहे ना आपली, ती सोडा. कदाचित तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही आवडत नसाल, तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही आवडत नसाल आणि नेमकं आपण त्यांना प्लीज करायला जातो, त्यांच्या प्रमाणपत्राची वाट बघतो. आपण चांगलं काम करतोय, आपलं इंटेन्शन चांगलं आहे, बस आपल्याला लोकांना प्लीज करायची गरज नाही. आणि लास्ट म्हणजे स्वतःची तारीफ करा. एखादी अचीवमेंट, एखादं गोल आपण अचीव केल्यानंतर स्वतःला रिवॉर्ड द्या. तुम्हाला या चॅनलवर सेल्फ लव्ह या टॉपिकवर व्हिडिओ मिळून जाईल, नक्की चेक करा. आणि आता अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते आता सबस्क्राईब करू शकतात. आय होप या एपिसोडने नक्कीच तुमच्या लाईफमध्ये चेंज व्हायला हेल्प होईल. तुम्हाला कंटेंट आवडतंय, प्लीज लाईक करा. नाही आवडत आहे देन शेअर करा. थँक्यू, तुम्ही सबस्क्राईब करताय. पुन्हा भेटू एका नव्या फ्रेश एपिसोडमध्ये. असंच प्रेम देत राहा, पाहत राहा बिअरबोन चिटचॅट. सी यू सून.